शहराच्या गोदावरी नदी तीरावर असलेले कोपरगाव बेट भागातील कचेश्वर देवस्थान येथे शिवरात्री निमित्त सर्व तयारी पूर्ण झाली असून प्रति त्र्यंबकेश्वर म्हणून ओळख असलेले कचेश्वर देवस्थानाच्या दर्शनासाठी महिला भाविकांची इथे मोठी गर्दी असते। या यात्रेनिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई व रंगरंगोटी तसेच मंदिर परिसरात साफसफाई करण्यात आली आहे। सालाबाद प्रमाणे येणाऱ्या महाशिवरात्रीचा उत्सव परम सद्गुरू शुक्राचार्य महाराज मंदिरामध्ये मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रमासह धूमधडाक्यात साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती श्री कोपरगाव बेट देवस्थानाचे अध्यक्ष श्री बाळासाहेब आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत दिली। शिवरात्रीचा जो उत्सव आहे येत्या शुक्रवारी 24 तारखेला हा उत्सव ह्या मंदिराचा म्हणजे श्री शुक्राचार्य मंदिराचा वर्षातला सर्वात मोठा उत्सव असतो। त्या उत्सवानिमित्त आपण भक्तांसाठी विविध कार्यक्रम ठेवतोच। पहाटे 4 वाजेपासून रुद्रयागाने सुरुवात होते, साधारणतः 8-8:30 पर्यंत रुद्रयाग चालतो। त्यानंतर पब्लिकसाठी आपण हवनात्मक रुद्रयाग 4 वर्षापासून ठेवलेला आहे की ज्याची नाममात्र 2100 रुपये फी घेऊन सर्व साहित्य पूजेचं सर्व साहित्य मंदिरातर्फे आपण पुरवतो भक्तांना। आणि त्या दिवशी पूजा जर केली, हवनात्मक रुद्रयाग जर केला तर त्याच्यासारखं पवित्र कुठलंही कार्य नसतं। त्याप्रमाणे आपण ते भक्तांसाठी हवनात्मक रुद्रयाग आपण गेल्या 4 वर्षापासून आयोजित करतो। तो साधारणतः 8:30 वाजता चालू होतो। 8:30 वाजता रुद्रयाग सुरू होऊन 1 वाजेपर्यंत सर्व त्याची सांगता होते। त्याचा सांग पूजा केली जाते, भक्तांना समाधान मिळेल अशा पद्धतीने तो रुद्रयाग केला जातो। त्यानंतर दुपारी 4 वाजता श्री शुक्राचार्य महाराजांची पालखी गंगा भेटीसाठी नदीवर जाते। पूर्वी ती पालखी तांडेल बंगल्यावर आम्ही न्यायचो, पण आता मागच्या वर्षी मंदिरातर्फे जो शुक्राचार्य घाट मंदिर घाट बांधलेला आहे आपण नदीवर, त्या तीरावर आपण पालखी नेतो। तिथे महाराजांची गंगा भेट होते आणि तिथे पूजा होऊन पालखी परत वाजत गाजत सूर्यास्ताच्या आत आपण मंदिरात आणतो आणि इथे आरती होऊन त्या पालखी कार्यक्रमाची सांगता होते। त्यानंतर रात्री देवस्थानचा एक लघुरुद्र असतो, तो साधारणतः 8-8:30 वाजता सुरू होतो। रात्री 1 वाजेपर्यंत ती पूजा चालते व 1 वाजता आरती होऊन तो कार्यक्रम महाशिवरात्रीचा संपन्न होतो। पहाटे 4 वाजल्यापासून भक्तांची इथे गर्दी असते। जी गर्दी पूर्वी 2-4 वर्षापूर्वी जी गर्दी 10-20 हजाराच्या घरामध्ये असायची आपल्या 5-7 वर्षापूर्वी, ती आता 2-4 वर्षापासून लाखाच्या घरात जायला लागली। पहाटे 4 वाजल्यापासून भक्तांचा सतत ओघ असतो आणि तो संध्याकाळी 11, 11:30, 12 वाजेपर्यंत असतो। फक्त समाधानी होता, कारण आता आपण मंदिराची जी व्यवस्था ठेवलेली आहे, भक्तांसाठी आपण थंड पाण्याचं कूलर वगैरे पण ठेवलेलं आहे आणि दर्शनाचा कुठल्याही प्रकारे त्रास होत नाही। एकदम पद्धतशीरपणे मॅनेज दर्शन रांग आपण आयोजित केलेली आहे आणि भक्तांच्या सलग उभेमुळे आणि प्रसन्न चित्ताने दर्शन झाल्यामुळे भक्त खूप समाधानी होतात आणि इथून बाहेर पडतात। अशा प्रकारे एकंदरीत हा महाशिवरात्रीचा कार्यक्रम आहे।